बाप रे आता तर बोलावतो ना आता पहिला सुरुवात करतो आपली तो चमचमबाई शब्द तर समजत नाही बाबाजी हा भशाकर दलाल करांना यांच्याकडून 10 रुपये सप्लिमेंट आलं पाठवून धन्यवाद ओ चमचमबाई चमचमबाई माहिती आले का तुम्ही हा रंगलाल मोरगले ठेकेदार रंगलाल मोरगले ठेकेदार यांच्याकडून सुद्धा 51 रुपये सप्लिमेंट आलं पाठवून धन्यवाद आले का बिलकुल काम जे मी काम सांगितलं तुम्हाला ते केलं का बिलकुल ओके करू कामाला मी मग केलं का खरंच का म्हणजे काय खरंच हो ना बरं केलं तुम्ही हो या हो ना हो हो काय म्हणता मग मग हो दे ना 2-2 गोष्टी प्रेमाच्या हो द्या ना हो का हम जिसे दिल देते अरे वाह वो खरीद करके नहीं मिलता ये लड़के सपने मिल जाते ऐसा यार नहीं मिलता नदियाँ चाहे कितनी भी तेरी हो जाके समंदर को मिलती है तू लड़की कितनी भी खूबसूरत हो अच्छा जाके जवान लड़कों से मिलती है सांगो आयची सांगा ना जिस दिन तेरी मेरी जिस दिन तेरी मेरी बात नहीं होती दिन नहीं गुजरता बात नहीं होती दिन नहीं गुजरता बात नहीं पण मी पण तुम्हाला काही ना काही म्हणू इच्छितो साल की 12 महीने 12 महीनों का साल के 12 महीने 12 महीनों का ये साल पैसा लगावे Oh
इकडे या. माझ्या साला साला कोण ओळखलं नाही म्हणतस का बे? ओळखलं भाड्याचा बहीण साला जेमते मी ताटापासून जेवता ताटा मुतला की या माळ्याच्या वांड का करतो इथं साला साला कोण ओळखलं नाही म्हणतस का बे? जाऊन तू भरी पिपेला बैरुपी नस का बे? बैरुपी हा बैरुपी दिसून राहिला तुला कोण असतं? अबे हो आता ओळखलं बे. अबे तुला आता ओळखलं मी. जाऊन तू नागपूर भंडारा एसटीचा ड्रायव्हर नसता कोण असता? एसटीचा ड्रायव्हर दिसून राहिला कोण? टोपी खायची ओ ओ गाबा मुनकीची मुनकीची रे मुळशीची पहिले कुठे होते बाबा? मुळशीची पहिलं मी होतो गडचिरोलीला. गडचिरोली गडचिरोली गडचिरोलीला होतो पहिला. तुमचे नाव काय बाबा? माझे नाव आहे शेरखान. बघा मुंडक पुढे खाना गोट्याचे लोक म्हणे हा साहेब आला की म्हणे असा साहेब नाही आला पाहिजे होता म्हणे आमच्या ठाण्याले का नाव आहे की म्हणे शेणखाया. शेरखान हा शेरखान होय. मी काय होतो काय चालू होता तुमचा? ह्या चार चौकामध्ये असे सार्वजनिक ठिकाणी तुम्ही का करत होत्या? इकडे या. सार्वजनिक ठिकाणी तुमची बायको आहे ते? खरंच तुमची बायको आहे? ते तुमची बायको आहे? माझी बायको होय. होय हा माझा नवरा आहे, मी त्याची बायको आहे. हे हा तुमचा नवरा त्याची बायको ठीक आहे. हे तुमची बायको आहे मग हे कोण आहे? इकडे बाई मी नाव का बाबाजी? मी नाव का हा कोणत्या बुजाला आणल्या बाबाजी? हा कोणत्या बुजाला आणल्या? मी नाव का दिलं स्वतःच्या बायकोला ओळखत नाही. शेखार गेली बाबाजी. बाबाजी हे कोणाले आपला नवराच म्हणते? बरं झालं बाबाजी तुम्हाला आपला नवरा नाही म्हणलं ते ना. जिला का हार आहे की नाही? काय नाही भटक घोडा नाही. मी नाव का तुम्ही हा माईक मध्ये तुम्ही तुमची बायको आहे म्हणतात प्रूफ काय आहे सांगा बरं. तुमचं नाव काय आहे? असे विचारा ना जी. माझं नाव तुम्हाला सांगू का? हा काय नाव आहे तुमच्या? सांगू हा. माझं नाव आहे संपत. संपत मग वडिलाचं? माझ्या वडिलाचं नाव आहे गणपत. गणपत आणि आडनाव काय? मारीन थापाचं फोडी. आडनाव आहे माझं. असं आडनाव राहते? हा म्हणजे मारीन थापा फोडी गणपत आडनाव आहे का ते? अरे बापरे. आम्ही काय ठेवली आमच्या पूर्वजांना ठेवला. हा पूर्वजांना म्हणजे पूर्वी असे नाव ठेवत होते नाही का? चिंगरू भिंगरू गणपत संपत. हा तर तुमच्या गावाचं नाव काय? माझ्या गावाचं नाव आहे इंगेवाडा. इंगेवाडा. तहसील? तहसील पोस्ट आहे माझा बांपेवाडा. पोस्ट बांपेवाडा. तहसील? तहसील तहसील सांगू का? हा सांगा ना. तहसील आदूळ आदूळ मारा. अरे आदूळ आदूळ मारा असं आहे तहसीलच्या नाव राहतं? त्यांना ठेवलं तहसीलचं नाव. हो का? आणि जिल्हा? बंद करू का? ठेकेदार भाऊ कार्यक्रम बंद करायचा आहे. आमचा कार्यक्रम पाहायचा आहे की या लोकांचा कार्यक्रम पाहायचा आहे? कोणाचा कार्यक्रम पाहून राहिला तुम्ही? हे अशी टेंगल जमणार नाही. मानवानो आपणास अशी माझी विनंती आहे. आपला अपमान न करताना या स्टेजवर येऊन चार लोकांना कोणी बोलू नये. याच्यानंतर अपमान झाला हे आपण समजून झाला. हॅलो मनोहर नाईक करांडा यांच्याकडून आमच्या पार्टीला 50 रुपये दान मिळाले. धन्यवाद. हा कोणत्या जिल्ह्यात सांगितलं तुम्ही? भंडारा जिल्हा. भंडारा जिल्हा. हो का? तुम्ही इथं कसे आलो? अरे बाबा आम्ही आलो पंढरपूरले. हा आम्ही आलो पंढरपूरले. माझ्या पत्नीने सांगितलं तू आंघोळीला जा. हा च्या बाई आंघोळीला बसली असेल त्या कोणत्यावर
आता गोट्यावर कायले बसायला पाहिजे पंढरपूरच्या त्या आमच्या पायऱ्यावर नव्हता बसायला पाहिजे का त्या गोट्यावर बसली गोट्यावर बाई मग बसता बसता तिला गेली ठकली सरकून गेली पुरी अंदर सरकून गेली म्हणता तुम्ही ओके सरकून गेली म्हणता हो बाई हा सरकलीत नाही याने नका धक्का दिला मला आता काय धक्का दिला हो काकाजी काकाजी इकडे या चला भाऊ सगळे लोक पंढरीला गेलेले आहेत आता मीच एक मागे राहिलेलो हो तरी जेवण पाहिजे सांगा मी काय करू सांगा मी काय करू मी काय करू सांगा मी काय करू सांगा मी काय करू सांगा मी काय करू चालू दादा तुम्ही पोलीस हा हा मग कसं काय झालं काय मारत आहे मुलाला साहेब हा हा तो मुलगा आहे हा सुरमतीचा आला अच्छा आणि अच्छा हॅलो आणि काकाजी हा यायला माहिती आहे का हा बोला आपल्या पत्नीला म्हणे ह्या पंढरपूरची चंद्रभागा नदी आहे तर आपल्या पत्नीला ढकलून दिला अरे हा हो ते का पाय घसरला पायात घसरला गेली म्हणजे पुन्हा ढकलला हो सगळे पोलीस म्हणून राहिले तुला मग तुझी काही गलती नाही हा ऋषीराव रामटेके मुक्काम राजुली आमच्याकडून 50 रुपये सेटलमेंटला काढले धन्यवाद मी काय म्हणतो तुझी काही गलती नाही होती साहेब हा म्हणून राहिला का याची गलती नाही आहे हा पण त्याच्या पत्नीला आरोप केलेला आहे रिपोर्ट केलेला आहे का माझ्या पत्नीने तिला ढकलून दिला बाबा आपल्या पत्नीला आपल्यासोबत आणला होता का पंढरपूरला आणली होती ना हा मग तिला ओळखत त्याने तिला पाहिलं नाही माझी पत्नी आहे आणखी दुसरी याची पत्नी रिपोर्ट याची पत्नी आला ते पोलीस स्टेशनमध्ये तेव्हा ते काकाजी आणून आले तू आली त्याची पत्नी हा कोण आहे तू सोडचित्ती गेली मी ओळखत नाही ओळखतच नाही ओळखत नाही म्हणते मग आता कसं काय करायचं काय सबूत आहे का सबूत आहे का तुझ्या जवळ काय सबूत आहे का तुझ्या पत्नी काय आहे काय सबूत आहे आधार कार्ड दाखव ना त्यांना विचारा काय सबूत आहे तुझ्याकडे तुझी पत्नी ती आहे म्हणून तुझ्याकडे काही सबूत आहे का केला कोट्यामध्ये केला ना कोट्यामध्ये लग्न केलं कोर्टात 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 तसा म्हणणं सीधा तुम्ही करून दे आता कसं काय करायचं हे तुझी पत्नी ती नाही आहे हे म्हणतो मी नाही म्हणत माझी पत्नी आहे म्हणून माझी बायको हे
मग आता पोलीस तुम्ही समज दाखवा. अरे बाबा तुम्हाला सांगितलं ना आम्ही एकी नाही केला आम्ही कोट्यात केला म्हणून. कोर्टात लग्न केलं असं तुम्ही म्हणत्या, पण त्या बाईनं सुरुवातीला लग्न झाला ते फोटो आणि तिने आधार कार्ड सगळं दाखवला मला. हो मला माहित नाही. का माहित नाहीये तो पाहा. आधार कार्ड पहा. आहे आहे का सुनीता नरेशजी चव्हाण काम जामगाव हे माझे फोटो आहे इकडे पहा. आणि तो आधार कार्ड आहे ना. म्हणून मी काय म्हणतो पोलीस साहेब तो माझ्या भंडारा जिल्ह्यातला मुलगा आहे. माझ्या घराजवळ जो असा आजूबाजूला राहतो पण माझ्या अगोदरच तो निघून आले मला काही माहित नाही. पण आता तुम्ही जेव्हा मारझोड करत होता त्याच्यामध्ये मला आढळला तर तो माझ्या घराजवळचा मुलगा आहे. पण आता त्याची रिस्क वगैरे मी घेतो तो पुन्हा हे असं वाईट काम करणार नाही. हा काकाजी तुम्ही सज्जन व्यक्ती दिसत आहात. हो तुमच्या बेसिकवर मी याला आता सोडत आहे म्हणजे कसं तुमची हवाली करत आहे. जे पती पत्नीचे जे असते भांडण नाही का ते तुम्हाला घरगुतीच म्हणजे गावातच ते निपटवायचे असते. म्हणून टाकतो हो तू सोडून टाक. मी आमच्या सुख समाधानाने त्यांचं जीवन जगण्याचं मी करून घेईन. अरे मी काय म्हणतो बघा आपली लग्नाची बायको सोडून गेला आणि त्या परक्या बाईच्या नादात लागला. मी काम नादात लागलो ती. हो आज माझ्या लग्नाला 20 ते 25 वर्ष झाले. अजूनही मला पुत्र संतान झाला. अचानक हे बाई दिसली मला हॉटेलमध्ये. तिच्यावर माझी नजर गेली. म्हणलं भगवंत हे एवढी जर पाहतो आपल्याला सुंदर भेटून जाईल तिच्या पोटी एखादा पोरगा मार्ग होईल. माझ्या माडीचा राखणदार म्हणाल म्हणजे हे अशी तुझी इच्छा होती. पण बघायला त्याच्यापेक्षा एखाद्या डॉक्टरला दाखवला राहायचा. अरे डॉक्टर पुरा पोरगा होऊन गेलो मी. नाही असं होत नाही. कुठेतरी आपल्याला समाधान होते. म्हणून काय म्हणतो मी सांगा. अरे लाज नाही मूर्ख मानसा काय वागतो सबळला परी. अरे लाज नाही मूर्ख मानसा काय वागतो सबळला परी. बायको लग्नाची सोडून तू मी ठेवत दुरीवरी. बायको लग्नाची सोडून तू मी ठेवत दुरीवरी. लाज नाही मूर्ख मानसा काय वागतो सबळला परी. बायको लग्नाची सोडून तू मी ठेवत दुरीवरी. बायको लग्नाची सोडून तू मी ठेवत दुरीवरी. लाज नाही मूर्ख मानसा काय वागतो सबळला परी. लाज नाही मूर्ख मानसा काय वागतो सबळला परी. बायको लग्नाची सोडून तू ठेवत दुरीवरी. बायको लग्नाची सोडून तू ठेवत दुरीवरी. लग्नाच्या ब्रह्मगाठी पडल्या. ब्रह्मगाठी पडल्या मला माहित काय ब्रह्मगाठी आहेत म्हणून. मला माहित नाही. त्याला जेव्हा गाठ बांधतात ना एकामेकाच्या पदराला त्या ब्रह्मगाठ आहे ती सुटत नसते. ती सुटली तर संसाराचा आपला दोघा पती पत्नीचा तोड मकर होऊन जातो. असं का तसं म्हणून तू तुझ्या अर्धांगिनी आहे. तू अर्धांगिनी आनंद तुझ्या जीवनाची जीवन साथी. तुझ्या जीवनाची जीवन साथी जेव्हा पडल्या त्या ब्रह्मगाठी. तुझ्या जीवनाची जीवन साथी जेव्हा पडल्या त्या ब्रह्मगाठी. पारी
सुख कसं करू नये म्हणून एका देशील पाहतो नाही मिळणार जगतीला बरी लग्नाची सोडून दुसरी वेळी लग्नाची सोडून दुसरी वेळी आता तुझे त्या बाईच्या याच्यामध्ये सर्व पैसे गेले की 25,000 रुपये आणलं होतं बाबाजी 25,000 5 पैसे नाही वाजले की अरे काय दशा करून बसला तू स्वतःच्या बायकोला सोडलं आणि त्या एका दारूवालीच्या नादामध्ये घुसला सर्व पैसे आता एक काम कर आता मी आलो तर चांगला झाला तर हे माझ्याकडे काय पैसे आहेत हे पैसे घेऊन घे आणि आपल्या गावाचा आपल्या पत्नीला धर आणि त्या परक्या बाईचा नाम सोड आता आपल्या गावाला निघ ठीक आहे बरं बरं ठीक आहे बरं चालतं परक्या बाईच्या नादामध्ये किती डुबले रे झालं कंगाल परक्या बाईच्या नादामध्ये किती डुबले रे झालं कंगाल बदनामीचा लागेल रे होतील हाल आता सुधरून जाए प्रिया कवी बुधाची गोष्ट ठरली लाज नाही वर्ग मानसा काय वागतो सवयला तरी लग्नाची सोडून तू मी येतो दुसरी वेळी लग्नाची सोडून तू मी येतो दुसरी वेळी बोलायला सुनीता माझ्या हाताने खूप गलती झाली हो झाले का फिरली का मस्ती याच्यानंतर कधी अशी माझ्या हातून गलती होणार नाही आपण एक काम करू काय चंद्रभागा नदीवर जाऊ आंघोळ पाणी करू पांडुरंगाचं दर्शन घेऊ न सुखरूप आपल्या गावाला जाऊ चला गावाला जाऊ चाल साऊंड म्हणा दादा साऊंड म्हणा थोडासा हा श्रीमान जगदीची खेडाम पाणी पुरवठा विभाग पांढरगोटा यांच्याकडे आमच्या मंडळाला 100 रुपयाची भेट मिळाली थँक्यू धन्यवाद शुक्रिया
चल शॉपिंग करायला जाऊ तर सुरेंद्र सर्व भेटून धरणदारची उकेल उत्तम नागपूर यांच्याकडून छान गती भेटणारे थँक्यू धन्यवाद. हॅलो 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 चला तुमच्या समोर एक बाबासाहेबांचा गीत सादर करतो आणि नंतर पोवाड्याला सुरुवात. इकडे झाला का हे बंद करायचं. नदी नाल और सागर अरे मगर ऐसा नहीं मिलेगा कि जिसने उजाला पाए घर. आमचे गोदाम साहेब यांच्याकडून माणिकबाबू गोदाम यांच्याकडून माझ्या मंडळाला 30 रुपयाचं दान आलेला मंडळ आभारी आहे. धन्यवाद. हा आमचे गुरुवर्य ज्याच्यामुळे मी तर या स्टेजवरती उभा आहो. माझे पहिले साहेब विष्णुदाजी माठे आझाद कला पथक निशान राजुरी गोठणगाव आणि त्यांचीच कृपा त्यांची छाया माझ्यावरती खूप मोलाची झाली आणि त्यांच्याचमुळे मला स्टेज लाभला. यांच्याकडून
मला 101 रुपये सप्रेमेटाला पाठवून धन्यवाद। मुश्किल से मिलाए तकदीर का सिकंदर, माना गया भारत रत्न ओ डॉक्टर बाबा साहेब अम्बेडकर। हर सहूलत पाई हमने उसी लिखी हुई संविधान से, हर सहूलत पाई हमने उसके लिखी हुई संविधान से। अगर मेरे भीम बाबा ना होते तो कुचल जाते जमीन में। तर महामानवाची पुण्याई, त्या महामानवाची पुण्याई की आज आपण इथं बसलेलं दिसत आहोत। ना तर काय होतं हो, तोंडाने मडकणं गांडीले फळा, हे आमची हालत होती। ओ मेरे भीम के दीवानो, इतिहास के पन्ने खोलो, सब कुछ किया मेरे बाबा ने, एक बार तो जय भीम बोलो। मेरा तुला कसं ना कळे, माणूस बनला ज्याच्यामुळं, वेळा तुला कसं ना कळे, माणूस बनला ज्याच्यामुळं, त्याचं विसरून गेलं ना, त्याचं विसरून गेलं ना। मेला जगला असता का जरी नसता माझा भीमराव, मेला जगला असता का जरी नसता माझा भीमराव। मेला जगला असता का जरी नसता माझा भीमराव, मेला जगला असता का जरी नसता माझा भीमराव। भाऊ मेश्राम यांच्याकडून सुद्धा 20 रुपये सप्लिमेंट आलं। मला जगला असता का जरी नसता माझा भीमराव, मला जगला असता का जरी नसता माझा भीमराव। हा फुलचंदी बोडगरे मुक्काम भांगला यांच्याकडून सुद्धा मला या गीतावरती 21 रुपये सप्रेमेटाला पाठवून धन्यवाद। कैलासजी वलोंद्रे नागपूर यांच्याकडून सुद्धा मला या गीतावरती 50 रुपये सप्रेमेटाला पाठवून धन्यवाद।